मित्रहो नमस्कार। महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकांचा निवडणूक निकाल लागला आणि भाजप ज्या पद्धतीनं विजय मिळवणार असं सतत सांगत होता त्याच पद्धतीनं घडलेलं आहे। एका दुसरी महापालिका सोडली तर बहुतेक ठिकाणी भाजप सत्तेवर येणार आहे, कुठे स्वतःच्या ताकदीवर तर कुठे शिंदे सेनेच्या मदतीने। लोकांना सुद्धा यापेक्षा वेगळं काय घडेल असं वाटत नव्हतं। या विजयाचा अर्थ दोन पद्धतीने घ्यायला पाहिजे। एक, राजकारणाचा विचार करायला पाहिजे आणि तो केल्यावर राजकारणाची पातळी किती नीच गेलेली आहे याचं दर्शन आपल्याला 2-3 महिने घडत गेलं। सुविचारात ठीक आहे, राजकारणात सगळंच ठीक असतं, हे जरी खरं असलं तरी राजकारणाला कुठेतरी नैतिकतेचा स्पर्श असतोच। बुद्ध म्हणाला त्या पद्धतीनं माणसाच्या प्रत्येक कृतीला शील असावं लागतं आणि राजकारणसुद्धा त्याला अपवाद नाही आहे। गेल्या 2-4 वर्षातलं राजकारण पाहिलं तर त्या राजकारणाचा एकमेव उद्देश होता। तो उद्देश काय की हा देश विरोधी पक्ष मुक्त करायचा, हा देश काँग्रेस मुक्त करायचा आणि 100% भाजप। राजकारणात अशा घोषणा होऊ शकतात, पण ह्याचे जे साईड इफेक्ट आहेत, जर एखाद्या समाजव्यवस्थेमध्ये राजकीय व्यवस्थेमध्ये सगळेच विरोधी पक्ष संपले तर जन्माला येते ती फक्त हुकुमशाही येते। ती कधी व्यक्तीची असते, कधी पक्षाची असते। मग प्रश्न असा पडतो, आपल्याला राजकारणात सत्ता मिळवायची आहे हे मान्यच करू आपण, पण ती सत्ता मिळवताना लोकशाही खलास करून, विरोधी पक्ष खलास करून ते मिळवायचे आहे की कसं, हा एक प्रश्न तयार होतो। हिची सगळी चिन्ह आपल्याला 2-4 वर्षापासून दिसत होते। महाराष्ट्रातले, देशातले महत्त्वाचे पक्ष फोडले गेले। ज्यांनी पक्ष फोडण्याचं पाप केलं त्यांना BJPने आपल्या पंखाखाली घेतलं, त्यांच्यावरचे खटले कमी केले, त्यांना बक्षिसं दिली, त्यांना खुर्च्या दिल्या, त्यांना लाल दिव्याच्या गाड्या दिल्या, त्यांच्या मागे असलेला ईडीचा ससेमिरासुद्धा बंद केला। हे बक्षीस कशासाठी होतं? BJPच्या विरोधकांना संपवण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना हे बक्षीस होतं। महाराष्ट्रात पण तसंच झालं। जे प्रमुख पक्ष होते, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, ह्या पक्षाला दर आठवड्यातून एकदा त्यांचं कलम करण्याचा कार्यक्रम चालू झाला। ह्या कलमासाठी अतिशय साधा सोपा मार्ग अवलंबला होता। असे नेते जे विरोधी पक्षात आहेत, ज्यांची निवडणूक येण्याची क्षमता आहे, ज्यांच्याकडे बलशक्ती आहे, ज्यांच्याकडे धनशक्ती आहे, जनशक्ती आहे, अशा सगळ्या नेत्यांना वेचून BJPने आपल्या कळपात घेतलं। त्याला गल्लीतला कार्यकर्ता पण अपवाद नव्हता आणि दिल्लीतला नेता पण अपवाद नव्हता। हे सगळे जे BJPचे विरोधक होते त्यांना विकलांग करण्यात आलं आणि विकलांग करणाऱ्यांना मदत म्हणून बक्षिसं देण्यात आली। आता साधा असा प्रश्न पडतोय की BJPला टक्कर देणारा विरोधी आवाजच नसेल तर त्याचा परिणाम काय होणार? BJPचा विजय होणार। तो आता तसा झाला, तो नगरपालिकेच्या निवडणुकीत पण झाला। उद्या कदाचित झेडपीच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतसुद्धा हाच फॉर्म्युला वापरला जाईल। विरोधकांचा आवाज असणाऱ्या कार्यकर्त्यांना, गब्बर नेत्यांना आपल्याकडे घ्यायचं, रात्रीत घ्यायचं, त्यांना तिकीट द्यायचं आणि ते निवडून आले की BJP भरभक्कम झाला असा त्याचा अर्थ घ्यायचा। ही गोष्ट लोकशाहीला धरून नाही आहे, कारण लोकशाही लोकांच्या आवाजाला महत्त्व देते आणि विरोधक हे लोकांचा आवाज असतात। त्या विरोधकांचं काही पण नाव असू दे, काँग्रेस असो, शिवसेना असो, कम्युनिस्ट असो, काही असो, पण विरोधकांचा सन्मान न करता त्यांना खेळण्यासाठी स्पेसच मिळू नये अशी रणनीती आखून निवडणुका घेण्याला काही अर्थ नाही। कारण ही क्रिकेट मॅचमध्ये
जसा एक शब्द वापरला जातो मॅच फिक्सिंग, त्याच्याही पलीकडचं आहे. इथे याने मॅच फिक्सिंग कोणासाठी केलीच नाही. मॅच फिक्सिंगसाठी जे जे सबल वाटत होते त्यांना खलास केलं त्याने. आणि किती वाईट पद्धतीनं ही आवक जावक चालू होते, किती वाईट पद्धतीनं. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आणि तो घेतल्यानंतरसुद्धा सगळ्या विरोधकांच्या मधले महत्त्वाचे कार्यकर्ते BJP ओढून आपल्याकडे ठेवत होता. त्यामुळं क्षीण विरोधी पक्ष हा आपल्या निवडणूक रिंगणामध्ये कशी कामगिरी करणार याचं वेगळं उत्तर द्यायची गरज नाही आहे. गेल्या 10 वर्षामध्ये विरोधक इतके ओरडून सांगतायत की लोकशाहीच्या रक्षणासाठी तयार केलेल्या संविधानात्मक संस्था, मग निवडणूक आयोग असेल, ED असेल, अजून कोणीतरी असेल, ह्या सगळ्यांचा वापर स्वतःला पाहिजे तसं करून घेण्याचं एक षडयंत्र 2014 पासून BJP खेळत आहे. विशेष म्हणजे या षडयंत्रात BJPला भरभरून यश मिळत आहे. म्हणून ते घोषणा देतात की आम्ही 100 पार करू, आम्ही 150 पार करू, आम्ही कुणालाही शिल्लक ठेवणार नाही, विजय आमच्या मुठीतच आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी असलेल्या संस्था कमजोर करून त्याचा राजकारणात फायदा करून घेणं ही खूप अनुचित गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की लोकशाहीला निकोप ठेवायचं असेल तर निवडणूक रिंगणामध्ये आपण काय आश्वासनं देतो, किती आश्वासनं देतो, ही आश्वासनं देत अख्खा मतदारच मिंदा करतो का, हे पण महत्त्वाचं ठरत असतं. पण मतदार मिंदा करण्याचे प्रयत्न 2014 पासून चालू झाले. मतदार मिंदे पण होत राहिले, कारण त्यांच्यासमोर कोणत्या तरी विकासाचं गाजर असतं. 2014च्या निवडणुकीमध्ये मोदींनी अशी घोषणा केली की मी निवडून आल्यानंतर प्रत्येक मतदाराच्या नावावर, प्रत्येक कुटुंबाच्या नावावर 15 लाख रुपयाची रक्कम मी बँकेत जमा करेन. ह्याला होत आली 15 वर्षे, पण 15 पैसेसुद्धा कोणाच्या नावावर जमा झालेले नाहीत. अशाच काहीतरी चमत्कारी घोषणा द्यायच्या. आता घोषणा देणं हे निवडणुकीतल्या प्रत्येक पक्षाचं काम असतं, पण सत्तेत असलेल्या पक्षाने कोणत्या घोषणा द्याव्यात आणि त्याच्या बदल्यात लोकांच्याकडे काय मागावं, याही निवडणुकीत असंच दिसलं. जे सत्तेत होते ते अनेक कॉर्पोरेशनमध्ये जायचे, तुम्ही आम्हाला मतं दिला तर आम्ही तुमच्या शहराचा विकास करू, आणि नाही मतं दिल्यानंतर विकास नाही होणार का? तुम्ही आमच्याकडे आला तर आमदार निधी भरभरून देऊ, तुम्ही आमच्याकडे आला तर तुमचा पुलाचं काम करू, तुमच्या बागेचं काम करू, पण तुम्ही आमच्याकडे या, आम्हाला मतं द्या, मग आम्ही तुमचा विकास करणार. अशा आश्वासनांना राजकारणात धमक्या असे म्हणतात. विकासासाठी आमच्याकडे या, आणि विकासाची कल्पना काय लोकांच्या समोर मांडायची. आम्ही सगळ्या महिलांना 1500 रुपये द्यायला सुरुवात केलेली आहे, त्या लाडक्या बहिणी झालेल्या आहेत, त्याने आम्हालाच आता मतं द्यावी. किती वर्षे द्यायची मतं त्याने, आणि का म्हणून द्यायची? लाडक्या बहिणींना जे पैसे मिळतात ते कोणत्या पुढाऱ्याच्या खिशातले आहेत की मुख्यमंत्र्याच्या खिशातले आहेत? पण महाराष्ट्रातल्या महिलांना मिंद करण्याचा कार्यक्रम या निमित्ताने झाला. इतर पक्षांनी सुद्धा अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. कुणी म्हणाला आम्ही तुम्हाला घर देतो, कुणी म्हणालं घराचा आकार वाढवून दाखवतो, कुणी म्हणालं नोकऱ्या देतो, कुणी म्हणालं अमुक करतो, पण तुम्ही आमच्या मागे उभा राहा. लोकशाहीमध्ये अशा आश्वासनांना आश्वासनं म्हणत नाही आहेत. हे जनतेला मिंद करण्याचा प्रकार झाला, आणि मिंदे मतदार, मिंदी जनता मतदानाचा हक्क बजावताना निकोप भूमिका घेऊन जात नाही आहे. कशी जाणार? ज्यांच्यासाठी घोषणा पण होत्या आणि काहींच्यासाठी मताची किंमत पण होते. प्रत्येक चौकातला माणूस सांगतो मताची विक्री झाली, मताची विक्री झाली, रेट 2000 गेला, 3000 गेला, 5000 गेला. सत्ताधारी पक्षातल्या
उमेदवाराला निवडणूक लढवण्यासाठी 75 लाख आले, कोटी आले, मागे घेण्यासाठी 3-4 कोटी दिले गेले. हा जो पैशाचा पाऊस आहे, हा पैसा येतो कुठून? तो तर काय कोणाच्या खिशातून असणार नाही, आणि जो खिशातून घालेल तो काढल्याशिवाय राहणार पण नाही आहे. मतं विकत घेणं, उमेदवार पळवणं, उमेदवारांना धमक्या देणं, त्यांचं भलं करण्याचं आश्वासन देणं आणि आपल्या विरोधातले सगळे आवाज अशा प्रकारे क्षीण करून टाकणं, बंद करून टाकणं, ते उभेच राहणार नाही आहेत अशा पद्धतीनं करायचं आणि उलट त्यांच्यावर टीका करायची. मुंबई महापालिका कोणत्या इश्यूवर गाजली? मराठी महापौर करायचा की बिगर मराठी महापौर करायचा? हिंदुत्ववादाला मानणारा महापौर करायचा की बिगर महापौर करायचा? हे सगळे हिंदुत्वाच्या नावाने चाललेले वादविवाद इतके टोकाला गेले तर एका महत्त्वाच्या पक्षाने आपल्या पक्षाची उमेदवारी एकाही मुस्लिमाला दिलेली नाही आहे. आम्हाला मुस्लिम पण नको, त्याची मतं पण नको. त्याचा परिणाम काय होईल? हे सगळे जे मायनॉरिटी आहेत ते एकत्र व्हायला लागतील, ते निवडून यायला लागतील आणि पुन्हा ज्या फळ्या आहेत त्या विस्तारायला लागतील. मुंबई महापालिकेत सत्ता मिळवणं त्यांचं स्वप्न होतं, मिळवलं. पण पुढे सामाजिक स्वास्थ्याचं काय करायचं? सामाजिक समतेचं काय करायचं? सामाजिक ऐक्याचं काय करायचं? ही जी पेरणी केली निवडणुकीच्या निमित्ताने मूलतत्ववादाची, धर्मांधपणाची, भ्रष्टाचाराची, अनैतिकतेची, लोकशाहीचा संकोच करण्याची, याला फळं कोणती येणार आहेत? याला फळं काही चांगले येणार नाही आहेत. आम्ही लोकशाहीवादी आहोत असा टेंबा मिरवून चालत नाही, तर लोकशाही स्वतःच्या विकासासाठी, स्वतःच्या वाटचालीसाठी जे जे काही मागत असते ते पुरवण्याची गरज पण सगळ्या राजकीय पक्षांवर आणि लोकांवर असते. हे सगळं आता BJPला मिळालं. पुढे काय? BJP इतका छातीवाल्या लोकांचा पक्ष होईल की तो कुणाला जुमानणारच नाही. हम करे सो कायद्याकडे जाईल, तो त्याची संस्कृती लादेल आणि समाजातल्या काही घटकामध्ये जी असुरक्षितता तयार झालेली आहे त्याचं कोण? राजकारणामध्ये असे प्रवाह येत असतात, ते आपल्या पण आलेले आहेत. बाबासाहेबांनी तर एक सिद्धांत सांगून ठेवला होता, क्रांती आणि प्रतिक्रांती. मला वाटतं कदाचित आपल्यावर प्रतिक्रांतीची सावली तर पडत नसेल, जिच्यासाठी 100 वर्षांचे प्रयत्न झाले होते. ह्या क्रांती प्रतिक्रांतीच्या चक्रामध्ये कसं जगायचं, लोकशाहीचं संगोपन कसं करायचं, सामाजिक ऐक्याने सलोखा कसा वाढवायचा, याचा विचार लोकांना करायला पाहिजे. कारण लोकांची ती गरज आहे. राजकारणात ह्याला कवडीची किंमत नाही. ज्याने राष्ट्रवादी पक्ष फोडला, घड्याळ चोरलं, ते महापालिकेच्या निवडणुकीत मूळ राष्ट्रवादीबरोबरच युती करत होते. जे आयुष्यभर मुस्लिमांना द्वेष देत होते असे काही पक्ष मुस्लिमांच्या संघटनांच्या बरोबर युती करत होते. हे का करत होते? यांना कोणता विकास आणायचा होता? यांना फक्त सत्ता हस्तगत करायची होती आणि सत्तेसाठी वाटेल ते असं सूत्र आता तयार झालेलं आहे. मला वाटतं हा भविष्यात येणाऱ्या मोठ्या धोक्याच्या छोट्या छोट्या सावल्या आहेत. मोठ्या धोक्याला सामोरे जायचं असेल तर खरोखर मतदारांनी काही झाली तरी आपली मतं विकता कामा नयेत. कारण झेडपीच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. 5,000ला मत विकत नाही तुम्ही, आणि मुळात तुम्ही मतच विकत नाही तर तुम्ही आत्मा विकत असता. कारण लोकशाहीत मतदाराचा आत्मा म्हणजे त्याच्या मतदानाचा हक्क असतो. तो सर्व शक्तींना पुरून उरतो. तोच विक्रीला काढायचा. का काढायचा? विकत घेणारे दरवाजावर येत आहेत म्हणून. विकत घेणारे कुणी पण येऊ देत, त्यांना आपण खडसावून सांगायला पाहिजे, काही झालं तरी
मी माझा आत्मा विकणार नाही, कारण लोकशाहीसाठी तो मी सुरक्षित ठेवलेला आहे. हे जर करायचं असेल तर आपल्या मतदारांचं प्रबोधन करणार सरकारला काय गरज आहे? एक वाक्य दिलं, शाही म्हणजे लोकशाही, असं कुठे असतं का? लोकशाहीचं प्रशिक्षण देण्यासाठी आपल्याकडे निरंतर कार्यक्रम कोणते आहेत? कार्यक्रमच नाहीत आपल्याकडे. निवडणूक आयोग लोकांच्या प्रश्नांना जुमानत पण नाही. ज्याने शाही पुसते हे दाखवलं, आयोग म्हणाला त्यांच्यावरच खटला भरणार. अरे पण ती पुसली कशी? एकाने पुसून दाखवलं नाही, शेकडो लोकांनी दाखवली. ती पुसली गेली कशी याचा विचार करा. डेमो दाखवणाऱ्यावर खटला कसा करता तुम्ही भरता? काही झालं तर हे असं आहे. साधे साधे प्रश्न आहेत. एकाच कुटुंबात बायकोचं मतदान एका ठिकाणी, दुसऱ्याचं दुसऱ्या ठिकाणी, आणि एवढं करून सुद्धा आपल्या निवडणुकीतली मतदानाची टक्केवारी 60-70च्या पुढे जात नाही आहे. लोकांना नोटा वापरावासा का वाटतो? 40% लोक मतदानाला येतच का नाही आहेत? आणि 60%तले जे मतदान करतात त्यांच्यापैकी किती जणांची मतं विकत घेतली जातात? किती जणांच्या समोर भ्रम करून त्यांना आपल्याकडे खेचलं जातं? हा सगळा पुन्हा एका मोठ्या चर्चेचा, चिंतनाचा विषय आहे. म्हणून भाजपाला जे यश मिळालं ते मिळालंच, ते नाकारून काही चालणार नाही आहे. ते म्हणतात आम्ही खूप कष्टाने मिळवलं, ते पण खरं असेल, पण कोणते कष्ट घेतले हा प्रश्न आवासून शिल्लक राहतो. हे जर मोठं यश असेल तर ते लोकशाही छोटं करून मिळवलेलं मोठं यश आहे. आज नसेल कदाचित, उद्या नसेल कदाचित, कुणीतरी समाजव्यवस्थेमध्ये असा एक लोकशाहीचा अभ्यासक जन्माला येईल, लोकशाहीचा चिंतक जन्माला येईल, तसा समाज जन्माला येईल, आणि BJPच्या कष्टाची नेमकी व्याख्या काय, नेमकं विश्लेषण काय, हे सुद्धा तो लोकशाहीच्या इतिहासात कुठेतरी नोंदवायला कमी पडणार नाही आहे. तूर तेवढंच, किती फटाके वाजवत, पुढाऱ्यांच्या छात्या कितीही फुगवत, कारण लोकशाही छातीवरून जात नाही, मतातून जात असते. कुणीही उद्या शाना माणूस म्हणेल हा प्रचंड मोठा विजय आहे, पण तो लोकशाही दुबळी करणार आहे, लोकशाहीचा आवाज संपवणार आहे, लोकशाहीचा आवाज राखणाऱ्या विरोधकांना संपवणार आहे, आणि कदाचित तो हुकुमशाहीकडे पावलं टाकणारा सुद्धा असेल. आणि गंमत म्हणजे लोकशाहीच्या वापरातूनच हे सगळं घडणार आहे. हे आणखीन चिंताजनक गोष्ट आहे. याचा लोकांनी जरूर विचार करावा. धन्यवाद.